खेतौनी बराज से पेंड की जनता को और किसानों को पानी मिले, इसलिए विधायक धैर्यशील पाटिल के नेतृत्व में पेंड से मुख्यमंत्री निवास तक पैदल दिंडी संघर्ष यात्रा निकाली गई थी, जहां मुख्यमंत्री ने आंदोलनकर्ताओं से मुलाकात कर उनकी समस्या जल्द ही सुलझाने का आश्वासन दिया है। सालों से पानी की कम आपूर्ति से परेशान पेंड की जनता ने अपने अधिकार के लिए पेंड से मुख्यमंत्री निवास तक पानी संघर्ष यात्रा निकाली थी। 4 दिन की यात्रा तय करने के बाद शिष्टमंडल ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से मुलाकात कर किसानों की एवं आम जनता की आपबीती बयां की। इस बैठक के लिए शेकावश के महासचिव विधायक जयंत पाटिल, विधायक धैर्यशील पाटिल तथा किसान उपस्थित थे। शिष्टमंडल की पूरी बात सुनने के बाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने पीने के पानी के लिए 40 करोड़ रुपयों का निधि MMRDA द्वारा उपलब्ध किया है। जल्द ही नहरों के कामों को अंजाम दिए जाने की बात भी मुख्यमंत्री ने कही। इस बैठक के बाद एक सभागृह में कार्यक्रम संपन्न हुआ, जहां विधायक जयंत पाटिल ने पेंड के कार्यकर्ताओं सहित विधायक धैर्यशील पाटिल का अभिनंदन किया। गेली 2 दिवस शासकीय अधिकाऱ्यांबरोबर स्वतः मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात राहून या ठिकाणी आपण आपलं आंदोलन यशस्वी केलंय। या इथले आलेले आंदोलनकारी गावामध्ये जाऊन ताट पाण्यानं आता सांगू शकताय की धैर्यशील पाटील आणि लाल बावटा काय करू शकतोय आपण या ठिकाणी। धैर्यशील पाटलाने एक अभ्यासपूर्ण, कारण स्वतः ते इंजिनियर आहेत, अभ्यासपूर्ण विवेचन केलं। अधिकाऱ्यांना बोलताना मला एकदम अभिमान वाटत होता। ज्या वेळेला 2 तास चर्चा झाली, त्या कुठली लाईन कुठे येते, कुठलं पाणी कसं येतंय आणि किती त्या ठिकाणी धोका होणार आणि शेतकऱ्यांचं पाणी पळवलं कसं जाणार आहे, आणि त्यामुळे त्याच्या पुढे जाऊन धैर्यशील पाटील त्यांना हे सगळं नकाशाबाई सांगत होते। सगळे नकाशी मोठी बैठक झाली आणि आजच्या बैठकीमध्ये कॅबिनेटला 1 तास उशिरा मुख्यमंत्री गेलेले आहेत, हे पण लक्षात ठेवा। मुख्यमंत्री एवढे पॉझिटिव्ह बोलतात, साहेब गेल्या मुख्यमंत्र्यासारखं नको, आश्वासन दिलं नाहीये तर आपण आश्वासन लेखी घेऊन आलेलो आहोत। तुम्ही आता इथे येणार आहात 2 तासामध्ये तुम्हाला या ठिकाणी झालेले अग्रीमेंट शेतकरी कामगार पक्षाचं धैर्यशील पाटलांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलकांना राज्य शासन असं आश्वासन देते की 42 कोटीची तरतूद त्या ठिकाणी मागाहून 5 वर्षांनी मतं मागताना येतील, हे आम्हीच केलं म्हणून सांगायला, तेव्हा प्रत्येकाने हे आपला करारनामा आपल्या खिशात ठेवायचा है। वहीं इस दौरान धैर्यशील पाटिल ने भी अपनी भावनाएं जाहिर करते हुए कहा कि राज्य के इतिहास में पहली बार ऐसा हुआ है कि MMRDA से पीने के पानी के लिए 40 करोड़ रुपयों का निधि मुख्यमंत्री द्वारा उपलब्ध किया गया है। आम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द, 1 तास ज्यावेळी मुख्यमंत्री ज्यावेळी बैठक घेतो आणि मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये PS ला सांगितलं होतं उद्या जयंतभाई येणार आहे, धैर्यशील पाटील येणार आहे, योजना कशा पद्धतीने करायची ते सांग, याचा अभ्यास त्या मंडळींनी त्या ठिकाणी केला होता। हे नुसतं दिलेलं आश्वासन नाही। आणि तरी सुद्धा एखादा माणूस बोलेल की नाही केलं तर मुख्यमंत्री सुद्धा इथेच आहेत, आपणही इथेच आहोत, भाई सुद्धा इथेच आहेत आणि आपली लढण्याची ताकद सुद्धा या ठिकाणी इथेच आहे। आणि म्हणून आता आपल्यामध्ये असलेले वेगवेगळे शंका कुशंका वाद हे सगळे बाजूला ठेवून तांत्रिकदृष्ट्या योग्य योजना कशी होईल आणि कशा पद्धतीने प्रत्येक टप्प्यावर जिथं घोडा आढळ त्या ठिकाणी त्याला चापकाचा फटका देऊन आपण पळवायचं, याच्या तयारीला आपण या ठिकाणी लागूयात। मी पुन्हा एकदा इथल्या माय भगिनींचं अभिनंदन करतो। तुमच्या पाण्याकरता तुम्ही भांडलात, तुम्ही झगडलात, योजना मंजूर झाली म्हणजे हातामध्ये हत्तीचं शेपूट आलंय। हत्ती अख्खाच्या अख्खा आपण गवसू शकू का? मला खात्री आहे की आपण हत्तीला सुद्धा या ठिकाणी गवसू शकू, पण त्याच्याकरता आपल्याला पुढील काही वर्ष, 1 वर्ष, 1.5 वर्ष आपल्याला असंच एकीने राहून ही योजना पूर्णत्वाला न्यावी लागेल। मुख्यमंत्र्यांनी हो सांगितलंय, तो हो मुख्यमंत्र्याकडून पूर्ण करून घेण्याची जबाबदारी कुणावर आहे? आपल्या सगळ्यांवर या ठिकाणी आहे। आणि जिथपर्यंत हे पूर्ण होत नाही तिथपर्यंत सुखाची झोप आपण घ्यायची नाही आणि कुणाला इथे घेऊ द्यायची नाही।